नमस्कार. आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी सतीश देशपांडे मनापासून स्वागत करतो. अर्थात विषय आहे नितीन गडकरी यांचं गोवा या ठिकाणचं भाजप कार्यकर्त्यांसमोर नेत्यांसमोरचं भाषण आणि त्या भाषणाचा अन्वयार्थ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे बघितले. आता आपण त्याच भाषणातले आणखी काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात आणि गडकरीजींनी कशा पद्धतीने भाजपच्याच नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आणि भाजपच्या सध्याच्या धुरीणांचे कान कशा पद्धतीने टोचलेले आहेत त्याचा एक पुढचा भाग आपण बघूया. गडकरींनी 3 महत्त्वाच्या गोष्टींचं आठवण करून दिलेली आहे भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना. पहिली गोष्ट त्यांनी आठवण करून दिलेली आहे राष्ट्रवाद. आणि राष्ट्रवाद या मुद्द्याची आठवण करताना ते म्हणतात की तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहे ना रहे. अटलजींची त्यांनी आठवण करून दिली. आणि एकूणच भाजपचा राष्ट्रवाद आज आपण विसरतोय मूळ राष्ट्रवादाचे विचार. दुसऱ्या महत्त्वाची गोष्टीची आठवण करून दिली ती म्हणजे गुड गव्हर्नन्स. आणि तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून दिली ती म्हणजे त्यांनी दरिद्री नारायणाला देव मानून आपण म्हणजे सर्वसामान्य माणसाला आपण भगवंत मानून देव मानून आपण त्याच्यासाठी काम करायचं. हा जो काही श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विचार होता तो विचार आपले लोक विसरून चाललेले आहेत काय, या पद्धतीचे मुद्दे गडकरींनी उपस्थित केलेले आहेत. हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. अगदी गुड गव्हर्नन्सचा मुद्दा असो, राष्ट्रवादाचा मुद्दा असो किंवा सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा मुद्दा असो. सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा मुद्दा जो आहे ना, तर हा मुद्दा भाजपला अजूनही सुटू शकलेला नाही आहे. सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं तर त्याला बेसिक अगदी पायाभूत सुविधा हव्या असतात आणि त्याच्या हाताला काम हवं असतं. ज्यावेळी हातात काम असतं त्यावेळी त्याच्या मुखात राम असतो. नुसताच आपण राम दिला लोकांना आणि हाताला काम नाही दिलं तर मग आपल्याला लोक फार किंमत देत नाहीत. आणि तीच अवस्था भाजपची झालेली आहे का आता, ह्याचा विचार भाजपच्याच लोकांनी करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुड गव्हर्नन्स. आता राष्ट्रवाद आणि गुड गव्हर्नन्स ह्या दोन्हीचा एकत्र आपण विचार करूया. राष्ट्रवाद याचा किती चुकीचा अर्थ भाजपच्या लोकांनी लावला बघा. राष्ट्रवाद म्हणजे अमुक एका धर्माचा द्वेष नाही आहे, अमुक एका समुदायाचा द्वेष नाही आहे, अमुक एका देशाचा द्वेष नाही आहे. राष्ट्रवाद ही आपली अस्मिता आहे. राष्ट्रवाद हा आपल्या राष्ट्रावरच्या प्रेमाचा भाग आहे. मग आपण उगाचच चुकीचे अर्थ लावायचे, अमुक एका धर्माला टार्गेट करायचं आणि त्याच्यातून आपली राजकारणाची पोळी भाजून घ्यायची, असं जर होत असेल तर ते मात्र राष्ट्रवादाचा चुकीचा अर्थ आहे. खरं तर राष्ट्रवादावरती लोकमान्य टिळक बोललेले आहेत. राष्ट्रवादावरती अत्यंत चांगल्या आणि परखड शब्दात भाष्य केलेलं आहे ते म्हणजे आपल्या रवींद्रनाथ टागोरांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे टागोरांचा तर राष्ट्रवाद भाजपवाल्यांना झेपणारच नाही आहे. पण किमान लोकमान्य टिळक काय म्हणाले होते याचा तरी विचार भाजपच्या लोकांनी करायला हवा. त्यामुळं राष्ट्रवादाचा अर्थ चुकीचा घेतल्यानंतर आपण गुड गव्हर्नन्स विसरून जातो. लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलं आहे? विकासासाठी निवडून दिलं आहे. लोकांनी तुम्हाला कशासाठी निवडून दिलेलं आहे? भ्रष्टाचारमुक्त शासन देण्यासाठी निवडून दिलेलं आहे. मग काँग्रेसकडून विकास अपेक्षित होता तेवढा झाला नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तुमचे नेते परत भ्रष्टाचार करत असतील, तुमचे नेते परत विकासाचा मुद्दा डावलत असतील आणि मग हिंदू मुस्लिम करत असतील तर मग काँग्रेसमध्ये आणि तुमच्यात काय अर्थ आहे? म्हणजे ते गेले आणि हे आले असं जर वाटत असेल लोकांना तर मग तो पार्टी विथ डिफरन्स नाही आहे. त्यामुळं पार्टी विथ डिफरन्सचा अर्थ गडकरींना जो अपेक्षित आहे तो वेगळा आहे. म्हणजे जनादेशाचा खरा अर्थ भाजपचे लोक विसरून गेले की काय होतं त्याचं उत्तम उदाहरण आहे. जनादेशाचा भाजपला मिळालेल्या जनादेशाचा अर्थ हा जनादेश विकासासाठी आहे. हा जनादेश लोकांचं भलं करण्यासाठी आहे. हा जनादेश लोकांची सेवा करण्यासाठी आहे. लोकांना चांगलं शासन देण्यासाठी आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत. एम्प्लॉयमेंट वाढवण्यासाठी आहे.
दारिद्र्य कमी करण्यासाठी आहे. पण दारिद्र्याचा आकडा वाढतोच आहे, भुकेचा आकडा वाढतोच आहे, अनएम्प्लॉयमेंटचा आकडा वाढतोच आहे. गडकरींनी खूप चांगला उल्लेख केला आहे त्यांच्या भाषणामध्ये, तो म्हणजे हॅपीनेस इंडेक्सचा. गडकरींनी भूतानच्या राष्ट्रप्रमुखांचं एक उदाहरण दिलं युनोमधल्या भाषणाचं, आणि ते म्हणतात की भूतानने जसं हॅपीनेस इंडेक्सवरती काम केलं त्या पद्धतीनं भारतानं पण करायला पाहिजे. आता बघा, भारत सरकारनं हॅपीनेस इंडेक्सवरती काम करायला पाहिजे, परंतु हॅपीनेस म्हणजे सुख केव्हा लोकांना प्राप्त होतं सांगा बरं? सुख त्याच वेळी लोकांना प्राप्त होतं ज्यावेळी लोकांच्या हाताला काम मिळतं, त्या कामाला योग्य मोबदला मिळतो, लोकांना प्रतिष्ठा मिळते, लोकांमध्ये भेदभाव केला जात नाही, लोकांना समान वागवलं जातं, स्त्री पुरुषांना समान वागवलं जातं, प्रत्येकाला डिग्निटी दिली जाते, मानवीय भावनेनं पाहिलं जातं, तरच हॅपीनेस राहतो समाजामध्ये. आणि मग हॅपीनेस इंडेक्स आपला मोठा होणार आहे, वरच्या पातळीवरती आपण जाणार आहोत, वरच्या नंबरला जाणार आहोत. पण हॅपीनेस इंडेक्समध्ये भारतासारखा देश हा मागे आहे, छोटासा भूतानसारखा देश हा अग्रेसर आहे, तो जगाला हॅपीनेस इंडेक्स देतो, आणि भारतासारखा देश मात्र आजही या हॅपीनेस इंडेक्समध्ये खूप मागे असतो. याचं कारणच हे आहे की आपल्या सरकारची दिशा चुकते आहे. त्यामुळे याचा अन्वयार्थ तर गडकरींनी लावलेला नाही आहे, उल्लेख केला आहे आणि ते पुढे गेलेले आहेत, परंतु याचा अर्थ भाजपवाल्यांनी समजून घ्यायला हवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट नितीन गडकरींनी सांगितली, ती म्हणजे गोव्याला जगातलं एक प्रमुख शहर बनवूया, असं महत्त्वाचं शहर बनवूया, टॉप 5 सिटीजमध्ये आणूया. आणि खरं तर ते म्हणाले की हे कठीण आहे, पण हे असाध्य नाही आहे. परंतु आपल्याकडं बघितलं आपण तर आपण गुड गव्हर्नन्सच्या ऐवजी, आपल्या शहरांना टॉप 5मध्ये आणण्याच्या ऐवजी, टॉप 10मध्ये आणण्याच्या ऐवजी, जगात आपलं नाव कमवण्याच्या ऐवजी आपण जर लोकांच्या पार्ट्या तोडत असू, आपण जर लोकांचे पक्ष खेचून आपल्याकडे घेत असू, तर मग त्याला अर्थ नाही ना. आपण राजकारणापेक्षा पलीकडे काहीच बघत नाही आहे. 24/7 आपले नेते राजकारणच जर बघत असतील तर आपण मग हे कसं काय चांगले सिटीज आपण बनवू शकणार? याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि भाजपनंच याचा विचार करायला पाहिजे की आपल्याला जर चांगल्या गोष्टी करायच्या असतील, आपल्याला जर लोकांना सुखी करायचं असेल, चांगल्या गोष्टी द्यायच्या असतील, तर या सगळ्या फालतू राजकारणापासून दूर राहायला पाहिजे. मात्र गडकरी एकटेच असतात, गडकरींसारखे सगळेच लोक असतात असं नाही आहे. गडकरी 3 गोष्टींचा उल्लेख करतात: इथिक्स, इकॉलॉजी आणि इकॉनॉमी. आपण इकॉनॉमीमध्ये आकडा तर ठेवलेला आहे आपला $5 ट्रिलियन. पहिल्या 3 क्रमांकामध्ये आपण येण्याचं स्वप्न ठेवलेलं आहे. पण इकॉलॉजी नष्ट करत चाललो आहे आपण. होणारे भूस्खलन, जागतिक तापमान वाढ, त्याचा भारतावर होणारा परिणाम, भारतात असणारे विषारी उद्योग आणि चांगलं पर्यावरणाचा ऱ्हास करणारे उद्योग जर आपण निर्माण करत असू, ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करत नसू, तर इकॉलॉजी नष्टच होणार आहे. आणि त्याच्याकडे आपण गांभीर्यानं बघतच नाही आहे. गेल्या 15 वर्षामध्ये भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहे ते मागच्या 10-11 वर्षामध्ये जर आपण काढलं आणि लोकांना विचारलं तर लोकांना उत्तरसुद्धा देता येणार नाही. एवढंच काय, भाजपच्या पण कार्यकर्त्यांना याचं उत्तर देता येणार नाही की आपल्याकडं पर्यावरण मंत्रालय कुणी सांभाळलं म्हणून. मुद्दा असा आहे की आपण या सगळ्यांकडे सोयीनं दुर्लक्ष केलं आणि याला भाजप, म्हणून आपण म्हणतोय वारंवार की भाजपला जो जनादेश आहे त्या जनादेशापासून भाजप दूर गेलेली आहे का? तर होय, भाजप जनादेशापासून दूर गेलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तो इथिक्स. हा तर मुद्दा भाजपच्या गेल्या अनेक काही गोष्टी बघितल्या आपण, पक्षफोडीचं राजकारण बघितलं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषणं बघितली आपण, त्यांचं हिंदू मुस्लिम वैरत्व वाढवणारी भाषणं बघितली, तर हे इथिक्स आपल्याला कुठं दिसत नाही आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्याच गोष्टी भाजपच्याच डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. आणि भाजपला तरी एवढं सगळं मी मगापासून भाजपचं क्रिटिक करतोय, याच्यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी नितीन गडकरींच्या भाषणातल्या आहेत, त्याच मी सांगितलेल्या आहेत. माझ्या मनाचं काही सांगितलेलं नाही आहे, त्याचा फक्त अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. एवढं सगळं भाजपच्याकडून अपेक्षित आहे गडकरींना, परंतु गडकरी हे एकटे आहेत. भाजपमध्ये आज दुर्दैवानं कलेक्टिव्ह लिडरशिप नाही आहे.
मोदी आणि शहा हेच एकमेव लीडर आहेत. दुमत नाही, त्यांनी लिडरशिप जरूर करावी, त्यांनी केंद्रस्थानी शीर्षस्थानी असावं, तो त्यांचा मुद्दा. परंतु बाकीच्यांना दुय्यम ठेवून, बाकीच्या राज्यांमधल्या चांगल्या चांगल्या नेत्यांना दूर ठेवून तुम्ही खूप पुढे नाही जाऊ शकणार. त्याच्यामुळं आता 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपला याचाच फटका बसला की तुम्ही कलेक्टिव्ह लिडरशिप द्यायला पाहिजे. तुम्ही इतरांना कमी न लेखता राजकारण करायला पाहिजे. तुम्हाला जो जनादेश दिलेला आहे त्याच्यावरतीच आधारित तुम्ही राजकारण करायला पाहिजे. आणि 400 पार वगैरे हे काही लोकशाहीमध्ये आता शक्य नाही. तो एक काळ होता, त्यावेळी 400 पार वगैरे झाल्या होत्या. आता हे शक्य नाही आहे, कारण आता कुणी इथं राजीव गांधी नाही किंवा कोणी नेहरू नाही आहेत 400 पार व्हायला. त्याच्यामुळं आता ते शक्य नाही आहे. त्यामुळं सारांश इतकाच आहे की गडकरींनी केलेलं भाषण हे भाजपवाल्यांचे कान टोचणारं होतं. भाजपवाले या भाषणाला किती सिरियसली घेत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर त्यांनी सिरियसली घेतलं तर ते निश्चित चांगलं गव्हर्नन्स देऊ शकतील आणि हेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.